हॅलो एव्हरीवन, मी अर्चनाज मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा स्किन केअर रिलेटेड असणार आहे. उन्हाळ्यामध्ये आपली स्किन खूप टॅन होते, प्लस ड्राय होते. जशी की तुम्ही माझी स्किन बघू शकता, खूप टॅन झालेली आहे आणि ड्रायनेस पण खूप वाढलेला आहे माझ्या स्किनमध्ये. त्यावर उपाय म्हणजे डी टॅन क्लीनअप. तर डी टॅन क्लीनअप काय आहे आणि डी टॅन क्लीनअपचे फायदे काय, डी टॅन क्लीनअप का केलं पाहिजे आपण, तर हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप मी डी टॅन क्लीनअप आज करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप ही समजेल आणि तुम्ही देखील हे घरी बसल्या करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे डी टॅन. तर इथे मी रागाचं डी टॅन वापरत आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं डी टॅन वापरू शकता. मार्केटमध्ये बऱ्याच ब्रँडचे डी टॅन अवेलेबल आहेत, पण रागाचं डी टॅन बेस्ट आहे. मी प्रोफेशनल आहे म्हणून मी रागाचंच तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही रागाचंच डी टॅन यूज करा. फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग. तर मी इथे क्लिन्झिंग मिल्कचा वापर करत आहे. तुम्ही फेस वॉशचा देखील वापर करू शकता. क्लिन्झिंग केल्यामुळे आपली स्किन पूर्णपणे क्लीन होते आणि जेणेकरून आपल्या स्किनवरचं सर्व काही डस्ट असेल किंवा काही बॅक्टेरिया असतील ते सर्व काही क्लीन होतात. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस तुम्ही फॉलो करा. अपवर्ड डायरेक्शनमध्येच आपल्याला कधीही फेसवर मसाज करायचा आहे. क्लिन्झिंग असू द्या किंवा कुठली स्टेप असू द्या, अपवर्ड डायरेक्शनमध्येच आपल्याला ती करायची आहे. क्लिन्झिंग करून झालेलं आहे, पूर्ण फेस क्लीन करून घेतला आहे मी. तर आता दुसरी स्टेप आहे ती म्हणजे डी टॅन पॅक लावायचा. तर तो डी टॅन पॅक कसा तयार करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी एका बाउलमध्ये डी टॅन पॅक थोडंसं काढून घेतलं आहे, जितका मला माझ्या फेसला लागत आहे तितका. आणि त्यामध्ये मी हा टोनर जो आहे तो टाकणार आहे. टोनर टाकल्याने काय होईल, जे काही काहींना थोडंसं आग झाल्यासारखं होतं तर ते टोनरने होणार नाही, गार वाटेल. अशा पद्धतीने मी इथे टोनर टाकत आहे आणि आपल्याला हे पॅक पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फेस जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फेसला ब्रशच्या साहाय्याने डी टॅन पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. तर आता डी टॅन म्हणजे काय, तर डी टॅन हा आपल्या जर चेहऱ्यावरील जे टॅनिंग आहे ते घालवण्यासाठी आपण डी टॅन करतो. तर डी टॅनने पिगमेंटेशनसुद्धा थोड्याफार प्रमाणात कमी होतं. जर तुम्हाला फक्त डी टॅन करायचा असेल तर फक्त तुम्ही क्लिन्झिंग करून डी टॅन पॅक लावून तो 15 मिनटं ठेवून तुम्ही वॉश करू शकता. पण आज मी इथे डी टॅन क्लीनअप करणार आहे. नेक एरिया विसरायचं नाही आहे. नेकलासुद्धा डी टॅन पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याचप्रमाणे मी कानांनासुद्धा माझा पॅक लावलेला आहे आणि नेकलासुद्धा पूर्ण कवर केलेला आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण फेसवर डी टॅन पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि डोळ्याला अवॉइड करायचा आहे. 10 मिनटे आपल्याला फेस पॅक ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिसरी स्टेप करायची ती म्हणजे स्क्रबिंग. मी इथे फ्रूट फेशियल किटमधले जे स्क्रब आहे ते यूज करत आहे. ते माझ्या फेसला सूट होतं. तुम्हाला जे तुमच्या फेसला सूट होतं असेल ते तुम्ही यूज करू शकता. डी टॅन पॅक तसंच ठेवायचा आहे आणि त्यावरच स्क्रबिंग करायचं आहे. मी माझ्या क्लायंट्सला देखील अशाच पद्धतीचं डी टॅन क्लीनअप देते. तुम्हाला जर डी टॅन पॅक रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही फेस वॉश करू शकता आणि त्यानंतर त्यावर स्क्रबिंग करू शकता. अशा पद्धतीने जर स्क्रबिंग केलं तर त्याचा रिझल्ट खूप छान येतो. त्यामुळेच मी क्लायंटला देखील अशाच पद्धतीने स्क्रबिंग करते. डी टॅन पॅक तसंच ठेवून तुम्ही देखील तसंच करू शकता. थोडा हात ओला करायचा आहे आणि त्यावर स्क्रबिंग करायचं आहे. जसं की व्हिडिओमध्ये पाहत आहे त्याचप्रमाणे हलक्या हाताने बोटांच्या साहाय्याने सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रबिंग करायचं आहे पूर्ण फेसवर. डोळ्यांना स्क्रबिंग करायचं नाही आहे, कारण डोळे नाजूक असतात. त्याच्यामुळे स्क्रबचे पार्टिकल्स डोळ्यांमध्ये जाण्याची भीती असते. त्याच्यामुळे डोळ्यांना कधी स्क्रबिंग करायचं नाही. तर स्क्रबिंग करण्याचे फायदे काय आहेत, तर आपले जे फेसवरील पोर्स आहेत ते ओपन होतात आणि त्याच्यामधली डेड स्किन पूर्ण निघून जाते चेहऱ्याची. त्याच्यामुळे स्क्रबिंग करणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक क्लीनअपमध्ये किंवा फेशियलमध्ये देखील. त्याच्यामुळे ही प्रोसेस तुम्ही वीकली जरी केली ना तरी तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळणार आहे.
5 ते 10 मिनटं पूर्ण फेसवर स्क्रबिंग छान पद्धतीने केल्यानंतर इथे मी माझं फेस पूर्णपणे धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चौथी स्टेप आहे ती म्हणजे स्टीम. तर इथे मी माझ्या फेसवर पूर्ण स्टीम घेणार आहे. तुम्ही देखील अशी ही स्टेप फॉलो करू शकता. पूर्ण फेसवर चांगली स्टीम घेऊन झाल्यानंतर 5वी स्टेप आहे ती म्हणजे मसाज. तर इथे मी मसाज क्रीमचा यूज करते कारण की माझी स्किन खूप ड्राय आहे. जर तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही मसाज जेलचा यूज करायचा आहे आणि क्लीनअपमध्ये फक्त एकच मसाज असतो. तर तोही तुमच्या स्किन अकॉर्डिंग असतो, म्हणजे स्किनची तुमचं टाईप कोणता आहे, स्किनचं तुमचं प्रॉब्लेम काय आहे त्या अकॉर्डिंग असतो. तर इथे माझी स्किन खूप ड्राय पण आहे, त्यामुळे मी इथं मसाज क्रीमचा यूज करते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जसा मसाज करते तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील मसाज स्टेप्स फॉलो करू शकता. पूर्ण फेसवर 10 ते 15 मिनटं चांगला मसाज करायचा आहे आणि त्यानंतर फेस पूर्ण क्लीन करून घेते. आणि त्यानंतर 6वी स्टेप आहे ती म्हणजे फेस मास्क. इथे मी शीट मास्कचा यूज करत आहे कारण माझी स्किन खूप ड्राय झाली होती, त्यामुळे मला हायड्रेटिंगची गरज होती. त्याच्यामुळे इथे मी हायलुरॉनिक ॲसिडचा शीट मास्क यूज करत आहे. शक्यतो करून मी फेशियल किट जी यूज करते त्याच्यातलंच फेस पॅक मी लावत असते, पण आज माझ्याकडे हे शीट मास्क अवेलेबल होतं आणि हे खूप छान आहे, याचे रिझल्ट पण खूप छान आहेत आणि त्यामुळे मी शीट मास्क आज यूज करत आहे. मी क्लायंट्सला देखील अशीच करते, जर त्यांची स्किन खूप ड्राय असेल किंवा त्यांना जास्त शीट मास्कची गरज आहे. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जे शीट मास्क येत असतात तर त्यांना देखील मी हे शीट मास्क सजेस्ट करत असते. अशा पद्धतीने शीट मास्क पूर्ण ड्राय झालेला आहे आणि त्यानंतर मी शीट मास्क रिमूव्ह करणार आहे. खालच्या साईडने रिमूव्ह करणार आहे आणि अपवर्ड्स डायरेक्शनमध्ये शीट मास्क रिमूव्ह करायचा आहे. तुम्हाला देखील असंच करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता माझी स्किन किती हायड्रेट दिसत आहे. हे होतं आजचं डी-टॅन क्लीनअप. तुम्ही बघू शकता माझी स्किन एकदम हायड्रेटिंग झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं ड्रायनेस नाही आहे आणि डी-टॅन ज्यांचं जास्त असेल, जास्त प्रमाणात असेल त्यांनी वीकली डी-टॅन क्लीनअप केलं पाहिजे आणि ज्यांचं कमी आहे त्यांनी 15 दिवसाला केलं तरी चालेल क्लीनअप. तर डी-टॅन क्लीनअप तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.